माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC आणि मायनॉरिटीचा 90% लोकांनो आणि देशातील 150 कोटी जे आमच्या देशाचं पॉप्युलेशन आहे ते सर्व लोकांनो आणि माझ्या देशातील 100 करोड ज्यांना मतदानाचा अधिकार आहे असे माझे सर्व मानवता, इन्सानियत आणि ह्युमॅनिटी आणि संविधानाला मानणाऱ्या माझ्या लोकांनो, आज मी आपणास पूर्ण देशातील लोकांना सांगू इच्छितो की बघा, हा भारत देश जगातील सर्वात श्रीमंत देश आहे, पण आमच्या देशामध्ये जे 2 महामानव झालेले आहेत त्यातील तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आज जग आपल्या देशातील जेवढे काही या पृथ्वीवर डेव्हलप कंट्री आणि अनडेव्हलप कंट्री आहेत ते सुद्धा मानवता, ह्युमॅनिटी आणि इन्सानियतच्या मार्गाने या 2 महामानवाच्या विचाराने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या मार्गाने पूर्ण या पृथ्वीवरचे सर्वचे सर्व डेव्हलप कंट्री आपल्या देशाच्या लोकांची उन्नती करत आहेत. पण मी आपणास दुःखाने सांगू शकतो दादांनो, आज आपण 2015 मध्ये आपल्याकडे नेट आलेलं आहे. आज आपण 21व्या सदीमध्ये आहोत. तेव्हा माझ्या देशातील माझी बहीण मुर्मूजी, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, ती माझ्यापेक्षा 8 महिन्यांनी मोठी आहे. ती सुद्धा नागवंशी, मरुवंशी, बिरसा मुंडाचं रक्त आहे. मी पण आहे. त्यानंतर माझे ज्युडिशनरी मधले सुप्रीम कोर्ट, हाय कोर्टचे सर्वचे सर्व जज माझे लहान बंधूंनो, आणि त्यानंतर ब्युरोक्रासीमधले पोलीस कमिशनर आणि SDO म्हणतो किंवा बाकीकडे त्यांना पोलीस कमिशनर आणि SDM म्हणतात. आणि या भारतातील प्रेस मीडिया ही जगातली सगळ्यात बेईमान मीडिया आहे, ज्याचा नंबर 100 पेक्षा जास्त आहे. आणि सर्वात जास्त मीडिया ही महाराष्ट्रातील बेईमान मीडिया आहे. तसेच माझे भागीदारी मोर्चाचे प्राचार्यसाहेब भानुप्रतापजी बदलागमन साहेब, रतनलाल डॉक्टर मंडल, बहुजन पैगामचे ॲडव्होकेट RS गौतम साहेब, मंडल साहेब डॉक्टर, तसेच माझे ADR रिटायर्ड सुप्रीम कोर्टचे जज लोकांनो, माझे मोठे बंधूंनो, त्यानंतर आर्मी चीफ, नेव्ही चीफ, एअरफोर्स चीफ आणि पॅरामिलिटरी फोर्सचे चीफ, रिटायर्ड माझे जेवढे काही माझे मोठे बंधू आहेत आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि याचे दादांनो, मी माझा परिचय सांगतो. मी डिफेन्स डिपार्टमेंटमध्ये इंजिनियर होतो आणि कांशीरामजीचं पुण्यातल्या ऑफिसनं मी रिटायर झालेला आहे 30 वर्ष नोकरी करून. मी इंजिनिअरिंगचा अभ्यास, सायन्स, मॅथ, त्यानंतर माझे जे गुरु आहेत डॉक्टर मामा देशमुख, भारतातील पहिले व्यक्ती की ज्यांनी सत्य इतिहास लिहिला आहे, ज्यांची मयत 1969ला आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, काँग्रेस RSSचं आतंकवादी ऑफिस, MP MLA जे हिटलरपेक्षा 400 पटींनी आतंकवादी, देशद्रोही लोकांनी त्यांची मयत काढलेली आहे 1969ला, पण घाबरलेले नाही आहेत. असे म्हणजे महान गुरु.
आणि दादांनो, माझ्यासोबत काल इन्सिडेंट झाला ते तुम्हाला सांगतो. मी स्टेट बँक ऑफ इंडिया वाघोली पुण्यामध्ये माझी मुलगी बाहेर राहते, तिचं पासबुक घेऊन गेलेलो होतो. तिथं आर्य विदेशी यहुदी हिटलरपेक्षा 400 पटींनी हा पेशवा, ज्याचं नाव आहे सचिन वाघ, हा मॅनेजर आहे. याने मला माझ्या मुलीचं जेव्हा मी फक्त बँक बॅलन्स विचारलं, दादा काय म्हणतो तो मला, तुम्ही बाप असा नाही तर कोणी असा, सगळ्यांना सारखा अधिकार आहे. जी व्यक्ती आहे ती आल्याशिवाय आम्ही सांगू शकत नाही. म्हणजे माझ्या मुलीला मी लहानचं मोठं केलं, जन्म दिलं, हा हरामखोर यहुदीचा औलाद म्हणतो. सगळ्या लोकांना सारखं नियम आहे. अरे हरामखोरांनो, करोडो रुपये इथून या देशातून लुटून गेलेत. आज आमची परिस्थिती उपाशी मरण्या इतकी झालेली आहे. भडव्यांनो शिव्या देतो. आर्य विदेशी यहुदी नाजी हिटलरपेक्षा 400 पटींनी. 3% लोकांनो लक्षात ठेवा, हरामखोरांनो, तो मला मारण्याची धमकी देतो आहे दादा, माझ्या घरात येऊन मारण्याची. म्हणजे हे किती क्रूर लोक आहेत. मी वाघोली पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे आणि पोलीस कमिशनर महाराष्ट्र, त्यानंतर पुण्यातला पोलीस कमिशनरला मी सांगू इच्छितो, मी जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत याला आतमध्ये घालून ठेवा. जर माझ्या याला काही झालं, याला प्रेसिडेंट ऑफ इंडिया, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि पोलीस कमिशनर जबाबदार आहेत. मी चॅलेंज करतो पूर्ण भारतातल्या हिस्ट्रीचा, इंजिनियरची PhD घेतलेल्या लोकांना, डॉक्टरची PhD घेतलेल्या लोकांना, सायंटिस्ट लोकांना आणि लॉचे डॉक्टर लोकांना. आज दादांनो बघा, मी आजची परिस्थिती सांगतो. आम्ही 21व्या सदीमध्ये आहोत. ज्या 3 महाराष्ट्रामध्ये 3 क्रांती झाल्या आहेत, ह्या सगळ्या शूद्र लोकांनी केलेल्या आहेत. पहिली क्रांती आमच्या संतांनी केली 1608 मध्ये, जगसंत श्रेष्ठ तुकारामांनी, शूद्र जातीचे तेली समाजाचे. त्यानंतर दुसरी क्रांती शूद्र छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ शूद्र, त्यानंतर संभाजी महाराज छत्रपती, त्यानंतर अहिल्याबाई होळकर, ताराराणी आणि राजाराम महाराज सगळे शूद्र. त्यानंतर मोगल गेल्यानंतर आमच्या देशामध्ये आलेले आहेत इंग्रज. 18व्या शतकामध्ये राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्री फुले, फातिमा शेख शिक्षणाला सुरुवात केली 1 जानेवारी 1846ला आणि समता आणली शूद्र माळी समाजाचे. त्यानंतर शाहू महाराज, ज्यांचा जन्म 1874ला, ज्यांनी 1902 मध्ये सांगितलं की जो कोणी मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटीचे गरीब मराठा लोक शाळेत त्यांना 1 पैसा फाईन आणि 50% आरक्षण, सेक्युरिटी रक्षण आणि समता आणली. अशा राजाचं 48 वर्षी 6 मे 1922ला निधन होतं. कोणी म्हणतात हत्या केली, कोणी पॉयझन दिलं. पेरियार रामास्वामी, ज्यांनी 24ला काँग्रेस सोडली, चेन्नईला गेलेत. बघा महाभारत रामायणमध्ये 3 वर्षाची आमची पोरगी मनुस्मृतीप्रमाणे दादांनो, बलात्कार खून सगळं करण्याचा अधिकार कृष्णाला आहे. एकलव्य आदिवासी, त्याचा अंगुठा कापलं. रामायणामध्ये सीतेला गूचं पाणी, हागल्याचं पाणी, मुताचं पाणी नंगा साधू पाणून लवकुश झालेत. आणि हा पुष्पशृंगमध्ये राम तिची अगदी परिषद आणि सीता आणि लक्ष्मण. पेरियारने 24ला काँग्रेस सोडली, चेन्नईला गेला. राम सीता लक्ष्मणची मूर्तीला चप्पलची माला घातली आणि फिरवलं आणि सांगितलं, नाक साप मेल्यानंतर, काटल्यानंतर एकच माणूस मरतो, बामणांना कापा. आणि दादानो 69% आरक्षण, 90% बॅकवर्ड क्लास मूल निवासी लोकांना दिलं. आणि दादांनो बघा आर्टिकल 19 मध्ये सांगितलं, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, 400 पटीने डिक्टेटर, बाल गंगाधर टिळक ब्राह्मण,
त्यानंतर बिपिनचंद्र पाल क्षत्रिय, लाला लजपतराय वैश्य, आतंकवादी देशद्रोही लोकांनी 1885ला काँग्रेसची स्थापना केली. 1925ला आरएसएस जनसंघाची स्थापना केली. आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेस आणि आरएसएस. आणि बघा दादांनो, हे जे 16व्या शतकीचे अगोदर क्षत्रिय जेवढे काही होते यांचं रक्त 600 राजे होते. 600 आर्य, मोगल आणि क्षत्रियचे रक्त इतकं क्रूर आहे. पूर्ण भारत देशामध्ये 500 ते 600 हे क्षत्रिय राजे होते. महाराष्ट्रामध्ये निजामी मराठा ही त्यांचंच रक्त आहे. संभाजी महाराजांचे 32 तुकडे केलेत. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला विरोध केलं. काशीच्या गंगा भटांनी त्यांचा पायाचा अंगूठ केलं. आणि शिवाजी महाराजांचा इतिहास 189 पर्यंत हे जे आहेत संभाजी ब्रिगेडचे डॉक्टरेट झालेले लोक सुद्धा बोलायला तयार नाहीये. ज्योतिराव फुलेंनी 1969ला रायगडावरून समाधी शोधून काढली. पहिली शिवजयंती केली. आतंकवादी देशद्रोही हा लोकमान्य टिळक जो शाहू महाराजांना म्हणतो, तेल्यांनो कुणबट्यांनो तुम्ही पार्लमेंटमध्ये जाऊन वखर हाणणार का रे, यांनी गणेश जयंतीला सुरुवात केली. आणि बघा दादांनो, 25ला यांनी काय म्हणतात, हिंदू राष्ट्र ही शिवी दिलेली आहे. मला दाखवा 1800च्या अगोदर कुठं हिंदू शब्द आहे का. तर सुप्रीम कोर्टने 94ला म्हटलंय जो हिंदू म्हणतो ही शिवी दिलेली आहे. पाण्यासाठी, मंदिरसाठी. बघा दादांनो, गांधीजी हा बनिया हा श्रीमंत घरातला जन्मलेला व्यक्ती आहे. आणि बघा दादांनो, 31 मध्ये बाबासाहेबांनी जेव्हा सेपरेट इलेक्ट्रोनची मागणी केली, यांनी येरवडा जेलमध्ये आमरण उपोषण केलं. आज माझी आई रमायची. आज 27 मे 1935ला रमाईचं निधन झालं. आज मी पूर्ण भारतातील 150 कोटी लोकांतर्फे त्यांना अभिवादन करतो. ही आई जर नसती, बाबासाहेब नसते, आज आम्ही स्वाभिमानाने जगलो नसतो. पण बघा दादांनो, हे किती क्रूर कोम आहे. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय हे मी आता तुम्हाला सिद्ध करून दाखवतोय. भारतातल्या सगळ्या लोकांना चॅलेंज आहे, माझं चॅलेंज. आणि अशा माणसाला हा जो आर्य विदेशी पेशवा माझ्या घरात येऊन माझं खून करतो म्हणतोय. ऐका पोलीस कमिशनर महाराष्ट्र आणि पुण्यातल्या लोकांना. अरे तुमची हिम्मत माझ्या केसाला हात लावण्याची नाही, खून करायचं विसरून जा. पुण्यातनं हा देश चालतो, एकाची बापाची हिम्मत नाही होत आहे. हरामखोर भागवतच्या पिल्लेवाड्या संघटनांनो. आणि रमाईचं निधन झालं. किती क्रूर. बाबासाहेबचा एक मुलगा यशवंत ज्याचा जन्म 1912ला झालं होतं दादांनो. एका पायाने थोडं अपंग होता, त्याला मॅट्रिक सुद्धा होऊ दिलं नाही. बाबासाहेबांनी 1936ला अतिशूद्र SC आणि STच्या लोकांना दादांनो रक्षण दिलं, आरक्षण दिलं 341 आणि 342 मध्ये. हिटलरचं मी किती वेळा सांगितलेलं आहे. हिटलर हा नाझीचा औलाद. 1889चा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये. यहुदी आहे हा. यहुदीचं चिन्ह स्वस्तिक. आणि तुम्ही बघा दिवाळीत स्वस्तिक. इतके क्रूर आहेत. अरे हिटलर सुद्धा 20 वर्षात 41ला त्यांनी सेकंड वर्ल्ड वॉर जगाला ओढलं. त्यांनी पार्लमेंटला प्रेसिडेंटला हाकललं. ज्युडिशनल स्वतः हिटलर केलं. आणि 30 एप्रिल 1945
45ला हिरोशिमा नागासाकी जपानमधलं आजही तिथं अपंग पोरं तयार होतात आणि स्वतः कुत्र्याला पॉयझन दिलं, बायकोला पॉयझन दिलं आणि आत्महत्या केली फक्त 20 वर्षासाठी. आणि आज हे बघा दादांनो, जेव्हा गांधीजींनी म्हटलं, इंग्रजांनी सांगितलं हम चले जाएंगे, गांधीजी म्हटलं चले जाओ. बघा दादांनो, इंग्रज आल्यापासून 7,22,000 लोकांनी, सगळे शूद्र आणि अतिशूद्र, पाया चपला नव्हत्या दादांनो, पुढच्या पिढीच्या स्वाभिमानासाठी 7,22,000 लोकांनी आपली प्राणाची आहुती दिली आहे. मूल निवासी, SC ST OBC मायनॉरिटी, गरीब मराठ्याच्या लोकांनी. त्यानंतर 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट 47ला पाकिस्तान आणि इंडिया. कुठं होता हो जिना? कोण आहे जिना? पोरगी कुठं आहे? गुजरातच्या बनियाला दिलेली आहे त्याची. कोण होता? श्यामाप्रकाश मुखर्जी, पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री काँग्रेसतर्फे. कोण आहे हेगडेवार, बंच ऑफ थॉटमध्ये देणारा? संभाजी महाराज बेबिचारी, बलात्कारी. आणि छावा चित्रपट काढून हे महाराष्ट्रामध्ये दंगा करायचा प्रयत्न करतात. हे निजामाच्या औलादी 1600 पासून हरामाचं खाऊन यांना सवय लावलेली आहे, हे मी प्रूव्ह करून सांगतोय आज. यांना आमच्या 3 वर्षाच्या पोरीपासून बाया पाहिजेत. बघा मनुस्मृती. आमचा इथं हा 10व्या बौरे राजा बुरदत्तची हत्या, हा भागवत म्हणतो 3000 वर्ष अगोदर आले. त्यांचा हेड पुष्पशृंग. कोणी म्हणतात 4000 वर्ष अगोदर, कोणी म्हणतात 5000. या बृहदत्तची कपट बुद्धीने हत्या केली. आणि दादांनो, एवढी दहशत माजवली 90% लोकांना, इतका क्रूर केलं. आणि मनुस्मृती म्हणून बनवून सांगितलं की ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण. त्याच्यानंतर क्षत्रियांनी फक्त पैलवानकी करायची, लढाया लढायचा. आणि त्यानंतर हा वैश्य धंदा करायचं. आणि ब्राह्मण जे म्हणेल ते व्हायला पाहिजे. आमच्या 7000 जाती तयार केल्यात. आणि बघा दादांनो, किती क्रूर. आमची आई बहिणीचं, मिस्टरचं मृत्यू झालं, तिला जिवंत जाळत होते, नगारा पेटत होते. आणि अतिशूद्र म्हटले आदिवासीची पोरीला हे नमुद्रीपात सावचे, तिच्या बॉडीवर कपडा नव्हते ठेवत आणि चुकून ठेवलं, त्यांचे 2 साईडची छाती कापत होते. बघा माझ्या जगातल्या मानवतावादी लोकांनो, असं अन्याय त्याच्या या पृथ्वीवर कुठं झालेला आहे का? करत करत 11व्या सदीमध्ये संतांची यांनी हत्या करणं सुरू केलं. गुरु गोविंद सिंग, कबीर, तुकाराम महाराज, रैदास, कबीर, गोविंदचे फॅमिली उडवले. किती क्रूर लोक आहेत हे. आणि त्यानंतर 45ला डिसिजन झालं. 14 ऑगस्ट 47ला पाकिस्तान जिना. आणि 15 ऑगस्टला भारत. बाबासाहेबांनी विरोध केलेला आहे. आणि गांधीजींनी जवाहरलाल नेहरूला नॉमिनेट केलं. आणि यांनी म्हटलं की आम्हाला बॅरिस्टर पाहिजे. इंग्रजांना ते म्हटले की तुमच्या देशामध्ये हिरा आहे. जेव्हा नेहरूजींनी बाबासाहेबाचं नाम संविधान पीठावर घेतलं, बाबासाहेबाला जोगेंदर मंडल त्यांनी रिझाईन केलं. मुसलमान आणि आदिवासी लोकांनी बाबासाहेबाला निवडून दिलं. बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा संविधान बनवलं, दादांनो, यांनी पुतळे जाळलेत बाबासाहेबांचे. आणि बघा किती क्रूर. याच आतंकवादी, देशद्रोही काँग्रेस, RSS जनसंघचा मेंबर नाथुराम गोडसे, आतंकवादी, यांनी याच्या सुंता केलेला होता हिंदू मुस्लिम दंगा करण्यासाठी. तिथं PN गाडगीळ होते. 30 जानेवारी 1968 त्यांची गोळी मारून हत्या करण्यात आली. तिथं गाडगीळने ओळखलं, काय रे नथू, इथं कसं. किती क्रूर आहेत. आणि बघा दादांनो, काय डेफिनेशन आहे.
स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. संतांनी पहिली क्रांती केली याच महाराष्ट्रात. कोल्हापूर पासून तर नाशिक पर्यंत कोण होते? शूद्र आणि अतिशूद्र संत. त्यात आमच्या आया बहिणी सुद्धा होत्या. दुसरी क्रांती, छत्रपती शिवाजी महाराज शूद्र, मा जिजाऊ शूद्र, लखोजी जाधवची पोरगी तलवार घेऊन लढली न्यायासाठी. छत्रपती संभाजी महाराज ज्यांचे 32 तुकडे केले 32व्या वर्षी मनुस्मृतीप्रमाणे. आणि हे हरामखोर लोक निजामी मराठा. गुढीपाडवा म्हणून ते सांगतात गडवा म्हणजे संभाजी महाराज डोकं लढवून तिथं गाठी असते गोड म्हणून. हे गुलाम आहेत हे निजामी मराठे. यांना फक्त पैसा का 16व्या सदीपासून हरामाचा पैसा आणि आमच्या बायका पाहिजेत पोरी 3 वर्षाच्या पोरीपासून. कारण हे निजामी मराठा जेवढे काही भारतात आहेत, राजपूत, भूमिहार, हे जेव्हा 10 बायका करायचं, बायका तर आमच्या, तिला खायला प्यायला मिळायचं मस्तपैकी. आणि हे पहिलं 3 कोटी आता 33 कोटी. अंधविश्वास त्यांच्या घरात आणि मुनिमजी पाहिजे हिशोब करायला. तर राजा किती बायकांना त्यांचं समाधानी ठेवेल? हे नैसर्गिक आहे. गावात फिरणारा कुत्रा आणि त्याला जर मस्त मालदार मलाईदार भेटते आहे, तो तिथंच जाईल ना. हा, हे निसर्गाचा नियम आहे. कुत्री कुठं बघत असते? म्हातारा आहे, बिमार आहे, काही आहे, काय ते नैसर्गिक आहे. पशुपक्ष्यांनाही लागू आहे ते. आणि यांना त्या सवयी लागल्यात. आणि बघा दादांनो, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी आणि प्रेस मीडिया. मला सांगा कोण शिकलेले लोक होते? ब्राह्मणच होता ना वर्ण व्यवस्थेतला. हा, कोण चालवत आहे सांगा? कोण चालवत आहे? 1950 पासून आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, हिटलरपेक्षा 400 पटीने ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, आतंकवादी, देशद्रोही लोक बसलेले आहेत. खरं आहे का खोटं आहे? निजामी मराठा बघा यांची. आता बाबासाहेबांनी काय सांगितलं? मानवतावादी होते. लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य आणि त्यासाठी 90% लोकांनी टॅक्स भरायचं. बाबासाहेब महामानव होते, यांच्यावर विश्वास ठेवलं. आता बाबासाहेब म्हटले असते या लोकांना 100 वर्षापर्यंत तुम्ही अधिकार नका देऊ. आणि बघा काय यांची व्याख्या केली यांनी. 3% लोकांनी 90% मूल निवासी, SC, ST, OBC, गरीब, मराठा, बहुजन समाजाची 3 वर्षाची पोरीपासून कुठल्याही महिलांवर बलात्कार, अन्याय, अत्याचार करून 90% मूल निवासी, SC, ST, OBC, गरीब, बहुजन समाजाच्या लोकांकडनं टॅक्स वसूल करून रक्त पिऊन परत आम्हाला 10,000 वर्षासाठी गुलाम केलेली हुकुमशाही. हे मी आताला प्रूव्ह करून दाखवतो. माझ्या जगातील सगळे काही डेव्हलप कंट्री यांनी सुद्धा विचार करायची वेळ आलेली आहे. बघा दादांनो, हरामखोर हा पंडितचा आणि मोगलांचा औलाद गांधी आणि नेहरू फॅमिलीने किती क्रूर आहेत. बाबासाहेबला विरोध यांनी कालेरकर आयोग बनवलेलं होतं. कालेरकरला डिझाईन करायला लावलं आणि बाबासाहेबांनी हिंदू कोडवलसाठी हे गूच आणि मुताचं पाणी, हागल्याचं पाणी, नंगा साधू लोक
आणि हे आर्य विदेशी यहुदी ब्राह्मण क्षत्रिय लोकांनी हिंदू कोड बिलला विरोध केलं आणि हा हरामखोर ही गांधी नेहरू फॅमिली त्याला रिजाईन करायला लावलं आणि बाबासाहेबांनी कालेरकर आयोग आणि हिंदू कोड बिलसाठी रिजाईन केलं. क्रूरता बघा यांची आता किती क्रूर आहेत. हे निजामी मराठा महाराष्ट्रातले 3 क्रांती झाले आहेत महाराष्ट्रात. यांची क्रूरता सांगतो आता. त्यानंतर 52 मध्ये कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज जगातील सगळ्याचा अभ्यास 1935 ला रिझर्व्ह बँक काढली. एवढा टॅलेंटेड जगामध्ये 1000 वर्षात कोणीच झालेला शिकलेला नाही. सगळं अभ्यास सायन्सचं इंजिनिअरिंगचं सगळं पॉलिटिकलचं सिम्बॉल ऑफ नॉलेज पदवी दिली. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी स्थापन केलेली होती. 1952 ला पहिलं लोकसभेचं इलेक्शन झालं. बघा हा हरामखोर गांधी आणि नेहरू फॅमिली मुघल आणि पंडितचे औलाद किती क्रूर आहेत ते. बाबासाहेब उभे झालेत. हा पंडित जवाहरलाल नेहरू हरामखोर म्हणतो भडव्यांनो तुम्हाला आर्य आणि मोगलांच्या औलादांनो. यांनी काजोलकरला उभं केलं. हा आर्य यहुदी नड्डा सांगतो बाबासाहेब 78,000 मतांनी निवडून आलेले होते. यांनी त्याला 14,000 मतांनी पराभूत केलं म्हणून डिक्लेअर केलं. बघा हा किती क्रूर आहेत हे गांधी नेहरू फॅमिली. याच्यापेक्षा अजून जास्त उदाहरण देतो तुम्हाला. सांगा माझ्या देशाच्या लोकांनो आणि जगातील मानवता लोकांनो किती क्रूर आहेत हे आर्य विदेशी यहुदी नाझीच्या औलाद आणि हे क्षत्रिय 16व्या शतकापासून आयत खात बसलेले आहेत, ज्यांनी संभाजी महाराजाची हत्या केली. हे मोगलांची चमचेगिरी करणारे. कुठं होता महाराणा प्रताप, कुठं होता सागा? कोणी मारलं शाहू महाराजांना, कोणी बाबासाहेबांना मारलं हे सांगतो तुम्हाला. आणि जेव्हा त्यांनी खासदारचं इलेक्शन झालं मला सांगा त्यांचे पीए कोण झालेले आहेत, आमदाराचे पीए कोण आहेत? आणि बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर दीक्षाभूमीमध्ये बुद्ध धर्म स्वीकारला. 5 डिसेंबरला पार्लमेंट चाललं होतं 56 ला. ही नेहरूजीची मावशीची मुलगी सविता कबीर त्याची रखेल होती नेहरूजीची. हिने 6 डिसेंबरला रात्री 56 ला बाबासाहेबाचं खून आणि हत्या केलाय. हे डॉक्टर विलास खरात सरांनी सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह केलेलं आहे. 5 क्लास शिकलेला माणसाला सुद्धा कळते. बघा किती क्रूर आहेत हे माझ्या देशातले 90% लोकांनो. मोगल आणि ही आर्य पंडितांची कोम एवढ्या मोठ्या विश्वरत्नाला, जगातील विश्वरत्नाला सांगू इच्छितो किती क्रूर कोम आहे आर्य विदेशी यहुदी. आणि बघा तुम्हाला जेवढा अन्याय अत्याचार 5000 वर्षात झालेला नाहीये. ना मोगलांनी केलं ना इंग्रजांनी आले म्हणून स्वाभिमानाने आम्हाला एकमतचा अधिकार. हा शिक्षण, रोजगार आणि हेल्थ, आणि आम्ही 90% लोक टॅक्स भरतो. काय मिळालं आहे तुम्हाला हे सांगा. कोण झालेत आमदार खासदारांचे पीए, कोण चालवत आहेत? किती लोक शिकलेले होते दादांनो 1952 मध्ये सांगा मला. आणि हे जे आम्ही ओबीसीचे म्हणतो महाराष्ट्रातल्या सांगतो मी जाती, तेली, कुणबी, हे दारूचे व्यवसाय करणारे कलार आणि सोनार, यांच्या घरामध्ये यांचं वास्तव्य होतं. आणि हे लोक त्या संघाच्या ग्राउंडवर जात होतं. हे पुष्कळ दिवसापासून त्यांचं ट्रेनिंग सुरू आहे. काळी टोपी, दंडा आणि खाकी पॅन्ट, आणि हे तेली, कुणबी, कलार आणि सोनार
सोनार तर सोनाच आहे त्याच्याकडे, तो तर काही गरीब राहण्याचा प्रश्न येत नाही. तेली कुणबी कलार हा दारूचा व्यवसाय, या लोकांनी त्यांच्या जातीचा गरीब लोकांवर कसं अन्याय अत्याचार केलं ते सांगतो. हे संघात जायचे, यांच्या घरची रखवाली हे करायचे, आणि जे गरीब यांच्या जातीचे लोक आहे, कोणाकडे 1 एकर 2 एकर, त्यांना पैशाची जेव्हा गरज पडत होती ते त्यांच्याकडनं 1 पैसा 2 पैसा 4 पैसे 5 पैसे घ्यायचे. आणि हा आर्य विदेशी यहुदी नाझी यांच्या घरात वास्तव्य करणारा, देवा धर्माच्या नावाने मुनीमचं काम करणारा, त्यांच्याकडं लिहून घ्यायचे. आणि हे असे हे तेली कुणबी आणि कलार लोक, सोनार लोक यांच्याकडे 500-500 हजार एकर जमीन. आता बघा यांची कुर्ता. 1956ला, कारण तिन्ही क्रांत्या कोल्हापूर पासून इकडे नाशिकपर्यंत सगळे तिन्ही क्रांत्यातले जेवढे काय आहे ते, आणि संत हे पूर्ण भारतात रैदास कबीर गुरु सगळ्यांना मारलेलं आहे. आणि ओबीसी मधला एक माणूस, बघा यांची कुर्ता, यांना होटिंग दाखवण्यासाठी, आता जसं दाखवण्यासाठी चाललाय ना, अरे पूर्ण फ्रॉड इलेक्शन होत आहे 30 वर्षापासून, प्रूव्ह करतो, चॅलेंज आहे मला, सुप्रीम कोर्टला सुद्धा बोलवा मला, मी प्रूव्ह करून सांगतोय प्रॅक्टिकली. अरे मॅथेमॅटिक्स काही आहे का नाही? असा हा शंकरराव चव्हाण पुसदचा उमरखेडचा ओबीसी मधला 1500 एकर जमीन असणारा, याची एक मुलगी उमरेडजवळ हेवती, सध्या तो नागपूरमध्ये डॉक्टर भोयरला दिलेली आहे. आणि हा यशवंतराव चव्हाण मराठवाड्याला हैदराबाद पासून वेगळं केलं, कारण यांना गधे घोडे पाहिजे होते ना. अरे तुम्हाला मतदान करायला गधे घोडे पाहिजे, कारण हा एरिया, कारण इथं झालेले लोक, कर्मवीर भाऊराव पाटील, एकेकाचं नाव सांगतो, गाडगे महाराज अनपड होते, अनपड, बाबासाहेब त्यांच्या भेटीला जायचे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, पंजाबराव देशमुख, दादांनो यशवंतराव चव्हाण 42 मध्ये नवरा बायको दोघं इन्व्हॉल्व झालेत आंदोलनात. त्यांच्या पत्नीला काठीने मारला तर बॅग फाटलेली होती. आणि हे संभाजी ब्रिगेडचे लोक म्हणतात 78ला पोलोद यशवंतराव चव्हाणने काढले. अरे एवढे तुम्ही पापी लोक, त्या मोगलांच्या अवलादाचे हिटलरचे ढुंगण हरामाचा खाता खाता दिवस गेले संभाजी ब्रिगेडच्या लोकांनो. अरे तुम्ही डॉक्टरेट घेतले लोकांनो, तुम्हाला लोक लाते घालणार आहेत आता, आणि तुमचं तोंड उघडणार म्हणजे उघडणार. हा किती क्रूर लोक आहेत हे, जो 64 पासून राजकारणापासून पूर्ण महाराष्ट्रावर अन्याय अत्याचार किती करतायत ते सांगतो. आणि 56ला शंकरराव चव्हाण आणि त्याच्या पोरांनी या मराठवाड्याला कुत्र्या डुकरापेक्षा खाली नावून ठेवलं. बघा तो अशोक चव्हाण, आदर्श घोटाला, रक्त देतात त्यांचं, आणि आज त्याच्या घरी पार्टी चाललेली आहे. बघा दादांनो, ओबीसी पूर्ण. त्यानंतर 60 मध्ये बघा, विदर्भला ऍड करायचं होतं, काळा सोना, पॉवर स्टेशन, सेंटर प्लेस, आतंकवादी देशद्रोही काँग्रेस, RSS जनसंघ, MP MLA जे हिटलरपेक्षा 400 पटीने आतंकवादी देशद्रोही लोकांचं आतंकवादी संघटन RSSचं ऑफिस बनवून 90% भारतातील लोकांना गुलाम करण्यासाठी 75 वर्षापासून मनुस्मृतीप्रमाणे, काय सांगितलं मी तुम्हाला, 3% लोकांनी मनुस्मृतीप्रमाणे राज करून आज आम्हाला 10,000 गुलाम केलेला आहे. अरे 25 ते 30 वर्षापासून फ्रॉड इलेक्शन होत आहे. विचार करा ना तुम्ही जरा. तुम्ही 21व्या सदीमध्ये 19 मध्ये बघा, पुढचं मी सांगतो आता, 62 मध्ये पुण्यामध्ये आदिवासीचं कत्लखाना काढलं. बघा यांचं सुपीक डोकं.
म्हणजे बैमानीची किती लिमिट असते ते बघा. ऐका रे निजामी मराठ्याचं, संभाजी ब्रिगेडच्या शिकलेल्या लोकांना. 62 मध्ये जे 47 जाती होत्या एसटीच्या, त्याच्यातनं 14 जातीला वेगळं केलं. काय म्हणतात? रिस्ट्रिक्टेड एरिया. आता तुम्ही काही म्हणा, तुम्हीच तर जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सगळं काही, कारण तुमच्या विरोधात जो गेला मनुस्मृती काय म्हणते, तुम्हाला मारण्यात येईल. ते 75, अरे 5,000 रुपयापेक्षा जास्त अन्याय त्याचं केलाय तुम्ही. आणि आमच्या बुद्धीला कुठं नेऊन ठेवलाय हे विचारतो. अरे तुम्ही किती मस्ती करायचं करा, तुमचं एकच आहे. अजूनही सांगतो मी तुम्हाला, तुम्ही चुपचाप आपल्या घरात बसा. तुम्ही जो प्लॅनिंग केलाय ना, 90% लोकांना उपाशी मारायचं, फायनान्शियली शिक्षण गेलं, रोजगार गेलं, कुत्र्या बकऱ्यासारखं मारण्यासाठी तुम्ही कायदे केले आहेत ना, तुम्ही आता 21व्या सदीमध्ये आहेत. पूर्ण जग तुमचं नाटक बनतोय, लक्षात ठेवा. 62 मध्ये ऐका हिस्ट्रीच्या लोकांनो, तुम्ही जे काही PhD घेतलेले आहे ना, यांनी सिलेबस तयार केलं. यांनी महादेव गोविंद गारे हा मधुकर पिचड मरण पावला, त्याला किती बायका होत्या त्याचं त्यालाच माहीत. 22 वर्षाचं. यांनी तिथं आदिवासी संशोधन केंद्र काढलं आणि 13 जातीच्या लोकांना आश्रमशाळा दिल्यात. मास्तरीनबाई पाहिजे ना दादा. आणि या आतंकवादी देशद्रोही हिटलरपेक्षा 400 पटीने लगणारा आर्य हा यहुदीनी सिलेबस तयार करण्यात ते. खरे आदिवासी कोण बघा, किती शहाणे लोक आहेत हे. आणि आदिवासीची जल जंगल जमीन पूर्ण लुटून मोकळं केलं. त्यावेळेस यांचे 13 आमदार आणि 2 खासदार होते. आणि आमदार खासदारचे पिये तेच. खरं आहे का खोटं आहे? 64 मध्ये नेहरूजींचा मृत्यू झाला अटॅकने. केलं का हो दादांनो 12 वर्षात ओबीसीची जनगणना? किती क्रूर आहे. गांधी फॅमिली, मोगल आणि यहुदीची औलादे हे पंडितांची. इंदिरा गांधीचा नवरा कोण होय? फिरोज गांधी ना. गुलजारी नंदा हंगामी लाल बहादूर शास्त्री जय जवानला नेऊन ताशकंदला नेऊन मारला. परत गुलजारी नंदा. इंदिरा गांधी 66 मध्ये त्यांच्या डिवायडेशन झालं, सिंडिकेट इंडिकेट. इंदिरा गांधीने प्रायव्हेट बँकांना नॅशनलाइज केलं, कितीतरी अंडरटेकिंग काढलं आणि गव्हर्नमेंटचे ऑफिस. कारण ती पंतप्रधानांची पोरगी, तिला सोशल स्टडी नाही. आणि राज कोण करतायत? कोण करतायत? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. आणि निजामी मराठ्यांना काय पाहिजे? पैसा पाहिजे. आणि आमची 3 वर्षाची पोरगीपासून बाया पाहिजेत. 71ला 67ला आमच्या नावाच्या बायाने बाबासाहेबाच्या पुतळ्यासाठी जेलमध्ये गेल्यात, लाठ्या खाट्या खाल्ल्या. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा आमचा पुतळा, आरक्षणाचे जनक शाहू महाराजांचा पुतळा, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पार्लमेंटच्या समोर बसवलेलं होतं. आणि बघा किती क्रूर आहेत. मी प्रूव्ह करून सांगतोय, 30 वर्षापासून पूर्ण भारतामध्ये फ्रॉड इलेक्शन होत आहे. अरे हिम्मत असेल ना, सुप्रीम कोर्टलाही म्हणतो ना, पोलीस कमिशनर पकडून न्या. आणि माझ्या देशातल्या 90% लोकांनो, जसं 42 मध्ये आमच्या लोकांनी आहुती दिली आहे आणि संभाजी महाराजांचा बदला घेण्यासाठी 1 जानेवारी 1818ला आम्ही बलिदान केलेलं आहे अतिशूद्र लोकांनी. निजामी मराठ्यांनो, तुम्ही काय मूर्ख समजता आम्हाला का? हा, एक हिटलर निजामी मराठ्याचा, अरे आमच्यावर 45 वर्षापासून या आदिवासीवर अन्याय अत्याचार करत आहे. कारण तुम्ही गुलाम झालेले लोक आहेत, गुलाम. अरे आम्ही तर जगू, आमचा इतिहास आहे अतिशूद्र शूद्रांचा. हरामाचा खात नाही, मेहनत करतो. आणि या आर्य विदेशी 3%चा अधिकार आहे, हे यांचं रक्त आहे. फक्त आमच्या आया बहिणीचं बघा, बघा किती क्रूर लोक आहेत हे. ते कुठं मिळाले आजादी?
71ला इंदिरा गांधींनी बांगलादेश जिंकलं, 72ला दुष्काळ आला, 73ला पेरियारचं निधन झालेलं आहे दादा. आज जे काही डेव्हलपमेंट बघताना ही पेरियारची देण आहे. पेरियार सुद्धा शूद्र होता, निडल पासून तर मिसाईल पर्यंत. आणि बघा यांची कुर्ता. 73ला आतंकवादी देशद्रोही काँग्रेस RSSची ब्रांच आतंकवादी BMS आणि AIDFनी स्ट्राईक केला. ललित नारायण मिश्राला मारलं, रेल्वे मिनिस्टर होता. बघा, इंदिरा गांधीला त्रास देण्यासाठी. कारण ती राजाच्या घरात पैदा झाली. कोण बसले आहेत PA? सांगा ना, कोण चालव? आजही सोनिया गांधीच्या घरामध्ये हा नमुद्री पाच तिथं PA म्हणून बसलेला आहे. आणि सगळ्यात बेईमान हा निघालेला आहे राहुल गांधी. बेईमान, मक्कार, हिजड्याची औलाद, एक नंबरचा हा. एक त्याला काय म्हणतात, याला शब्द वापरण्यासारखे नाहीत. मक्कार आहे, मक्कार राहुल गांधी. आणि 75 मध्ये या आतंकवादी BMS याला आणि काँग्रेस RSSचे आतंकवादी लोक जे बसतात त्यांना कंटाळून तिने इमर्जन्सी लावली. या लोकांनी माफी मागितलेली आहे इंदिरा गांधीला. आणि 75 मध्ये ती प्राईम मिनिस्टर होती. जून 75 मध्ये राजनारायणच्या विरोधात ही रायबरेलीतून निवडून आलेली होती. कंटाळून लावलं तिने. आणि हा बघा, लाल कृष्ण अडवाणी, पाकिस्तानने त्याला टेररिस्ट म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. हे शरणार्थी आल्यानंतर यांना फुकटच्या जागा दिलेल्या आहेत दादांनो. पण आदिवासीवर 62 पासून जल जंगम, बघा किती क्रूर लोक आहेत हे, विचार करा आज. आणि ती चिकमंगळूरहून निवडून आली. त्यावेळेस देवराज अरस हे चीफ मिनिस्टर होते. अरे 1% खोटं असेल ना तरी सांगा. 76ला बहुजन नायक कांशीरामजी राम हेडव साहेब नागपूरचे, माझ्या समाजाचे. आणि 33 जाती ज्यांना म्हणतात, अरे तुमच्या आईजवळ कुत्रे डुकरं मांजर झोपले होते आणि आमच्या माईजवळ ब्रह्मा. आम्ही खरे आदिवासी आणि तुम्ही खोटे आदिवासी. बघा कशा कशा पद्धतीने. अरे त्या 14 जातीच्या लोकांची काही चूक नाही. किती क्रूर कोम आहे ही, सांगा. इंदिरा गांधीला रिक्वेस्ट केली. काही ठाकूर समाजाचे लोक जे ST मध्ये आहेत त्यांनी, बाकीच्या लोकांनी. इंदिराजींनी एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं. ती मानवतावादी होती, पण तिला अभ्यास नाही. राजघराण्यात लहानची मोठी झालेली. आणि 77ला इमर्जन्सीच्या विरोधात जयप्रकाश नारायणनी बिगुल फुकलं. 75ला कोण होते? चरण सिंग, चंद्रशेखर, कर्पूरी ठाकूर, लल्ला सिंग यादवला गोळीने मारलं. त्यानंतर शरद यादव, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, रामविलास पासवान, कांशीरामजी. शूद्र अतिशूद्रचे लोक एवढे टॅलेंटेड होते दादांनो. आणि 77ला जनता पार्टी, जनता दलची गव्हर्नमेंट आली. RSS जनसंघचा दिवा होता. यांच्या 1-2 सीटा येत होत्या. आणि मोरारजी देसाईला प्राईम मिनिस्टर केलं दादांनो. आणि त्याला म्हटलं मंडल कमिशनची स्थापना करा ओबीसीसाठी. डॉक्टर मंडलला सांगितलं तुम्ही रिपोर्ट द्या. इतका नंगा नाच केला यांनी. आमच्या लोकांना जिवंत जाळलं. हे सगळ्यात बदमाश प्रेस मीडिया महाराष्ट्रातली आणि भारतातली. अरे इतके नीच आहेत हे 90% समाजाचे दुश्मन. आणि हे संपलेले होते काँग्रेस RSS जनसंघ आतंकवादी देशद्रोही संघटन. हाय निजामी मराठ्याचा हिटलरचा औलाद या शरद पवारनी वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडली आणि पुलोदची स्थापना केली. आणि बघा दादांनो, त्यात हा नितीन गडकरी बांधकाम मिनिस्टर होता. कोण? आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेस RSS जनसंघ चे MP MLA हिटलरपेक्षा 400 पटीने
डिक्टेटर आतंकवादी लोकांचं हा हिटलर निजामी मराचं दावल्या त्याने. सत्य आहे का? सत्य आहे. 1980 मध्ये आमच्या इथं टीव्ही आलेला आहे. आता मी विचारतो, किती लोकांकडे रेडिओ तरी होतं त्या काळात? आता आदिवासींचं केली. एक सांगायचं विसरलो. आणि हा वामन मेश्राम बॉम्बसेपचा याच्या आईजवळ ब्रह्मा झोपलेलं होतं. याने 14 जातीची अखिल भारतीय आदिवासी महासंघ काढलं आणि तो प्रवीण गेडाम भद्रावतीचा त्याला अध्यक्ष केलं. यांनी प्रोटांची स्थापना केली आहे. 14 जातीचे हे त्या लोक बाबांनो, ते आम्हाला म्हणतात स्टेज तुमची माय खोटी. यांच्या आईजवळ ब्रह्मा झोपला होता. आणि या भारतातल्या पूर्ण आदिवासींची जल जंगल जमीन या हरामखोर वामन मेश्रामने ह्या यहुदीच्या औलादेने स्वाधीन केली. आणि आता भगवा कपडे घेऊन एवढं फ्रॉड इलेक्शन होत आहे, तोंडातनं आवाज नाही निघत आहे. बघा दादांनो, यांचं क्रूर कारस्थान. 80 मध्ये टीव्ही आला. मी विचारतो 80 मध्ये किती लोक शिकलेले होते? आणि 80 मध्ये RSS जनसंघाचं दिवा गेल्यानं फूल आलं, टीव्ही आलं. किती लोकांकडे टीव्ही होते? अरे दादांनो, आज आमचा प्राईम मिनिस्टर म्हणतो 24 मध्ये 85 करोड 5 किलोनी. 19 मध्ये म्हणतो कोरोना आला, सगळं बंद आणि करोडो लोकांची हत्या केली. आणि काय म्हणतो? ताली थाली वाजवा, बिमारा जाते. अरे मरा रे डॉक्टर लोकांनो. 85 करोड 5 किलोनी. त्यानंतर तुमच्या माय बापापेक्षा दगड मोठा हा आलेला पुष्पशृंग चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणतो मी नाही इलेक्ट्रो बॉन्डमध्ये भाडीचा पैसा खाल्लं. आणि आमचे आठचे पैसे घ्या दादा जा रे. आणि आज 25 मध्ये गुचं पाणी, लघवीचं पाणी हागलतात, मुततात. त्यात 60 करोड लोक आमचे डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट हे बॅकवर्ड क्लासचे लोक जात आहेत. या जगाच्या पाठीवर सांगा 125 करोड आपण आहोत का 130 करोड? 85 करोड 5 किलोनी म्हणजे ते तर मरणारच आहे. कारण हा तडीपार हा बांगलादेश, पाकिस्तान आणि लंका CCNPR करून हे 3% लोक आमचे मालक होय. दादांनो, तयारी ठेवा, आता कुर्बानी करायची. आमचे 42 मध्ये 7,22,000 आणि भीमा कोरेगावमध्ये अतिशूद्र लोकांनी. वेळ आलेली आहे. सांगा रे डॉक्टर, इंजिनियर लोकांनो, 90% SC ST OBC सत्य आहे का? सत्य आहे. कायदे सुद्धा केलेले आहेत. आणि बघा यांनी 75 वर्षात काय केलं ते सांगतो. कोणती पार्टी आतंकवादी देशद्रोही ही नागपूरहून चालत आहे? काँग्रेस तेच, RSS तेच, जनसंघ तेच, BJP तेच, आणि आजची इंडिया अलायन्स तेच. खरं आहे दादांनो, ह्यांनी काय केलं? आमचे लोक शिकले नव्हते, हे ऑर्डर दिलं. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, सांगा काय क्रायटेरिया आहे? काय क्रायटेरिया? काळा पाहिजे, पांढरा पाहिजे, 5.5 फूट पाहिजे, 2, काहीच नाही. चपराशी व्हायला क्रायटेरिया आहे. आता यांचं क्रायटेरिया सांगतो मी. सगळ्यात महत्वाचं खादी. खादीचा पैजामा, चड्डी न घालणारा आणि शर्ट. जो जास्त बलात्कारी, अन्याय, अत्याचारी, खून करणारा असेल तो खासदार होतो. काढून बघा, अरे रेकॉर्ड काढून बघा. कोण बसले आमदार खासदाराच्या बावटपासून पियते आणि कोण आहेत हे? त्याच्यापेक्षा कमी बलात्कार, अन्याय, अत्याचार, खून करणारा आमदार. जाती सांगितलं, चेक करा. तेली, कुणबी, कलार, सोनार आणि हे दिजामी मराठे कोल्हापूरपासून त्याच्यातून ज्यांनी 16व्या शतीपासून संभाजी महाराजाचं शूद्र राजा मारलं. अहिल्याबाई होळकर लढली, तारा नाही. हे लढलेत का कधी? आदिवासी होती अहिल्याबाई होळकर.
धनगर समाजाचे. होळकरचा अवलाद्यांनो, डोळे उघडा आणि निजामी मराठ्याचा लोकांनो, गरीब मराठ्यांनो, वेळ आलेली आहे. आणि संभाजी ब्रिगेडच्या लोकांना आजही सांगतो, वामन मेश्राप, नौटंकी बंद कर, मी येतो तुझ्यासोबत. का तुला माहित आहे तुझ्या गाडीवर लात मारल मागून एक हिटलरचा अवलाद, कारण 48 वर्ष झालं बसतात आहेत त्यांचं संभाजी ब्रिगेड सोबत. आणि पुढून मला भागवत तर 7% दाखव ना मला कुठं न्याय मिळाला. तर सगळ्या आदिवासींचं तू पाप केलेलं आहेस, पाप. हरामखोर, शरम नाही वाटत. आणि आता अजून ये ना, आता 1 जुलैला. आणि दादांनो बघा, त्यापेक्षा कमी अन्याय, त्याचा बलात्कार, खून करणारा हा कॉर्पोरेटरचा मेंबर, नगर परिषदेचा मेंबर आणि ग्रामपंचायतचा सरपंच बघा, ए संध्याकाळ झाली, दारू प्याली, ए आंध्रे त्याची पोरगी उचलून पाहायला जाईल. बघा दादांनो. आणि काय केलं यांनी, जे तेली कुणबी कलार आणि जे गरीब समाजाचे होते लोक, ए जा रे, बाबासाहेब आंबेडकर हे खालच्या दरवाज्यात ढोराचं मांस खातात. अरे यांना आरक्षण दिलं ना, माजले आहेत, यांना मारायला पाहिजे. तिसरा जातो, अरे बाबासाहेब आंबेडकर, अरे यांनी बामणावर अन्याय केलेला आहे, शिकलेलं तर नाहीच आहे. चौथा जातो, अरे प्रकाश आंबेडकर सारखा नालायक माणूस नाही आहे, कोणी भ्रष्टाचारी आहे. पाचवा जातो, कशाला, आम्हाला पण पाहिजे आरक्षण, तुम्हाला नाही तर आम्हाला नाही. सहावा जातो, अरे मुसलमान तो आतंकवादी है यार. सातवा जातो, हे आदिवासी माजलेले आहेत. असं प्रचार करून त्या संविधानाच्या विषयी ओबीसीच्या लोकांमध्ये आता डोळे उघडा. ओबीसीच्या लोकांनो, महाराष्ट्राच्या लोकांनो, शूद्र आणि अतिशूद्रने तुम्ही शूद्र आहात, लक्षात ठेवा. तुमची प्रगती काय झाली ते सांगितलं मी. 85 करोड 5 किलोनी, तुमच्या बापापेक्षा दगड मोठा. आणि 60 करोड लोक गू पिणारे, डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, ह्या गाड्याच्या गाड्या घेऊन. आणि संविधानाला संपवून आज गूचं पाणी, हागल्याचं पाणी, नंगा साधू यांनी संविधान बनवलं, ते लागू करतायत. म्हणजे मनुस्मृती, उघडा डोळे. 81 मध्ये जनगणना झाली एसटीची, 1,10,00,000. 2च्या ठिकाणी 4 खासदार, ज्यांच्या आईजवळ ब्रह्मा झोपलेले होते. हरामखोर लोकांनो, 6,000 कोटीचा घपला केलेला आहे. आणि यांच्यावर बायांचं हे करण्याचं, शोषण करण्याचं किती वर्तुळी आहे. सगळे हे आतंकवादी पार्ट्यामध्ये डिवाइड झालेले आहेत. आणि कुर्ता बघा, 84 मध्ये इंदिरा गांधी लेक्चर आहे, देश की उन्नति के लिए मेरा खून का एक बूंद काम में आएगा. हा नाजीचा अवलाद RK धवन यांनी प्लॅनिंग केलं. इंदिरा गांधीला एवढं नव्हतं भिद्रनवाले, अमृतसर कांड करून या RK धवननी 2 सिक्युरिटी गार्डच्या त्याची हत्या केली. आणि दादांनो, अरुण वैद्य बिचाऱ्याला आपला जीव गमावा लागला, पुण्यात जाऊन त्याचं खून केलं. आणि हे आमचे रक्त देणारे, त्याला खरिस्तानी म्हणतात शीख भाई, आणि हिंदू आमचे गोरगरीब लोक, आणि मुसलमान लाखो लोकांची कत्ल, हे यहुदीचे अवलादी. कारण तेच आहेत. कोण बसले आहेत कॉर्पोरेटरमध्ये, कोण बसले आहेत ज्युडिशरीमध्ये, IAS ऑफिसर, कलेक्टर कोण बसलेले आहेत. आणि 84 मध्ये राजाच्या पोटातून जन्मलेला राजीव गांधी पायलट पासून प्राईम मिनिस्टर झाला. बघा 84 मध्ये एक हिरोईन संजय गांधी, बन्सीलाल, आणि तो महाराज हेलिकॉप्टरने यायचा, चंद्रास्वामी. कसे कसे कांड. ती हिरोईन काश्मीरहून पळून आली आणि म्हाताऱ्यासोबत लग्न केलं, आणि आता पार्लमेंटमध्ये खासदार आहे. आणि 84 मध्ये पायलटवरून प्राईम मिनिस्टर होणाऱ्यांनी सगळ्यात अगोदर अलाहाबादमध्ये मूर्ती नेऊन दरवाजा उघडला. हिंदू मुस्लिम दंगा,
कारण त्याला काहीच माहीत नाही होतं. आणि 85 मध्ये हा राजीव गांधींनी आतंकवादी देशद्रोही अटल बिहारी वाजपेयी, मनोज सिंघवी काँग्रेसमध्ये आहे, आर्य विदेशी यहुदी, हा 400 पटीने डिक्टेटर यहुदीचा औलाद, आणि प्रकाश कातर कॉम्युनिस्ट यांनी EVMचा प्रस्ताव पास केला. सांगा किती क्रूर आहेत हे. सांगा माझ्या देशातल्या लोकांनो, सांगा रे 3% लोकांनो. पुण्यात राहतो, बँक मॅनेजर, तिथं बसून मला मानतो हत्या. अरे तुझ्या बापाची नाही 10 जन्म घ्याल तरी केसाला धक्का लावा. भाडव्यांना तुम्हाला शिव्या देतो आज. तू सचिन वाघ आणि पोलीस कमिशनर पुन्हा मार सांगून ठेवतो. माझ्या केसाला जे धक्का लागला ना, तुमची बघा काय दशा होते ते. मी 10 वर्षात या महाराष्ट्राला 5 वर्षात मी सोन्याची चिडिया करतो, सगळं कर्ज माफ करून. एवढी बुद्धी आहे. आणि या भारत देशाला 10 वर्षात एवढा अभ्यास केलेला आहे. अमेरिकामध्ये जाऊन आलेला आहे हरामखोर लोकांनो. कोणतं कष्ट केलं रे तुम्ही. गिधाडाचा औलाद होणं म्हणतो तुम्ही यहुदीच्या लोकांना, आर्य विदेशी यहुदी. शरम नाही वाटत जनावरांना तरी? तुम्ही कुत्रे मिकडे पाणी गुचा पाणी पितो का रे हरामखोर लोकांनो. झोपता त्याच्याजवळ. आम्ही काय जनावरांपेक्षा नीच आहोत का रे? काय मागत होतो आम्ही तुम्हाला? काय मागत होतो? अरे मेहनतीचं शिक्षण, मेहनतीची नोकरी आणि टॅक्स इमानदारी भरून आम्ही 90% टॅक्स भरतो आणि स्वाभिमानाचं जीवन मागत होतो. 3 क्रांत्या झाल्यात स्वाभिमानासाठी. संतांनी केली. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ अहिल्याबाई होळकर, तारा राणी आणि राजाराम महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, पेरियार रामास्वामी आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरने आपलं बलिदान सुद्धा घेतलं, त्याचं खून केलं. या मोगल आणि निजामाच्या औलादाने हरामखोर हे गांधी नेहरू फॅमिलीने. तुम्ही आम्हाला कुत्र्या बांजऱ्यापेक्षा कमजोर समजता? जगाच्या पाठीवर आज नेट आलेलं आहे हरामखोरांनो. उठा माझ्या 90% लोकांनो. पुढच्या पिढीसाठी एवढी भयानक परिस्थिती केली आहे यांनी. माझी पोरगी जर गर्भ आहे आणि सून गर्भ आहे, मुलगी झाली तर यांच्या भोगासाठी मनुस्मृती सुरू झालेली आहे. एवढे क्रूर आहेत हे लोक. कुत्र्या बकऱ्यासारखे आमच्या माणसांना मारत आहेत जिवंत. आणि तो हरामखोर मुंबईमध्ये 16 तारखेला उडगा ब्रिज पडतो. दादांनो, प्रेसवाल्यांना फोटो घेऊ देत. हे काय या जगाच्या पाठीवर एवढा अन्याय अत्याचार आहे का? माझ्या मानवतावादी देशांनो, जगातल्या या पृथ्वीवर एवढा अन्याय अत्याचार कुठं होत आहे का? आणि त्यानंतर बघा, राजीव गांधींनी कॉम्प्युटर आणलं. त्याच्या विरोध आतंकवादी ही BMS, हे आतंकवादी काँग्रेस, RSS आणि AIDFने केलं. म्हणे बेरोजगारी येते. आणि त्या काळातलं सर्टिफिकेट याच्याजवळ आलं, जेव्हा आमच्या इथं कॉम्प्युटर नव्हतं. राजीव गांधीनं स्पेशल ड्राईव्ह केलं. मी मार्च 84ला सिलेक्शन झालं माझं. पुण्यातलं कांशीरामजीचं ऑफिस होतं, तिथं CQEचं ऑफिस आहे औंध ब्रिजच्या पलीकडे. ह्या नमुद्रीपात लोकांनी माझं एम्प्लॉयमेंट कार्ड कॅन्सल केलं. आणि 10 डिसेंबर 87ला राजीव गांधींनी स्पेशल ड्राईव्ह सुरू केलं. कुठं भरती झालेली आहे दादांनो? आणि मला अपॉइंटमेंट मिळाली. 4.25 वर्षापर्यंत या नमुद्री लोकांनी माझं आयुष्यभर. किती क्रूर आहेत हे लोक. आणि राजीव गांधीची रेजिम समजली तेव्हा तो म्हटला 1 रुपया टॅक्स येतो, त्यातले 10 पैसे खातात आणि 90 पैसे, 10 पैसे खर्च करतात, 90 पैसे खातात. 89 मध्ये बघा, अरे राजपूत के लोगों तलवार निकालते वो VP सिंह साहब है. अरे आप लोग न्याय प्रिय थे. ये तुम्हारे घर में घुस के तुम उसकी सुन के, और वो देखो कुश्ती का पहलवान राजपूत बोलता है क्या आदत है. ये निजामी मराठा को क्या आदत है. देखो भागा दादांनो. गोर 9 पास गोरगरीब लोक म्हणतात पाणी द्या मुतुका. किती माजलेले आहेत कुत्रे हे. तो बघा 11वी पास, 1500 रुपयात आया बहिणी. काय चाललाय या महाराष्ट्रात? हा जगातला सगळ्यात श्रीमंत क्रांती करणारा शिवाजी महाराजला शिव्या देतात तो छिन्नम ज्योतिराव फुलेला. आणि हा ज्योतिराव फुलेचा औलाद गू खाताय गू.
आणि म्हणतो मेकॅनिकल इंजिनियर हा भुजबळ हरामखोर. एखादी निजामीची औलाद सांगतात शिवाजीचा विषय, शिवाजीचा पुतळा काढलाय का ज्योतिरावचा पुतळा की शाहू महाराजचा पुतळा, कोल्हापूरचे आणि ते साताऱ्याचे, ही त्यांचे दुश्मन हे छावा चित्रपट काढून काय करतात. औरंगजेब कुत्रा, अरे शरम नाही का रे तुम्हाला? तुम्हाला बायका पोरगी नाहीत का रे हरामखोर लोकांनो? अशी कशी तुमची बुद्धी झाली अरे? अरे जनावराला तरी कळते, असे कसे तुम्ही गुलाम. आणि त्यानंतर बघा दादांनो, व्ही.पी. सिंगने मंडल कमिशन लागू केलं. हा अर्जुन सिंगला काढून हा कपिल सिब्बलने पूर्ण एज्युकेशनच्या जेवढे काही युनिटमध्ये यहुदीच्या लोकांना भरलेलं आहे. आणि सीताराम केसरी एस.सी. होते, त्याची धोती सोडली. या आतंकवादी देशद्रोही ही काँग्रेस, RSS आणि मोगल आणि निजामांच्या औलादांनी. आणि बघा दादांनो, जगजीवनराम पोराला बदनाम करून त्याला प्राईम मिनिस्टर वेळाला त्याला सुद्धा उदय. कोण झाले आता आजपर्यंत प्राईम मिनिस्टर? हा खोटा ओबीसी करून हत्यारा, हा आतंकवादी, हा हिटलरचा औलाद. गुजरातचा आहे, 2 हिटलर आणि 2 घेणारेच हिटलर. आणि बघा यांची कुर्ता, हे संपलेले होते. काँग्रेस, RSS, जनसंघ, NDA आणि इंडिया अलायन्सचे लोक यांनी पेरियारला बदनाम करण्यासाठी तमिळच्या नावाने दादांनो राजीव गांधीची हत्या केली. आणि बघा दादांनो, कोणी मेलं का? आणि त्यानंतर बघा 91ला हा नरसिंगराव, विदेशी यहुदी नाझीचा औलाद, हा रामटेकमध्ये शिकून आतंकवादीच्या ऑफिसमध्ये पूर्ण ट्रेनिंग घेतलेल्या माणसाने गेट करार करून या देशातील शेतकऱ्यांची शेती विकली, अंडरटेकिंग विकलं, गव्हर्नमेंटच्या ऑफिसेस बंद केले. आणि बघा 92मध्ये ओबीसीच्या लोकांना क्रिमिनल लावल्याने कोण होय? हे मोगल आणि निजामीची औलादी गांधी फॅमिली, ही ओबीसीची ही आणि रिझर्वेशनची ही दुश्मन. 93ला यांना नव्हतं बहुमत, शिबू सोरेन आदिवासीला जेलमध्ये टाकलं. 94ला आनंद मार्गसाथी यांच्या पिरियडमध्येच हत्यार आल्यात विमानाने. आणि त्यानंतर देवगौडा, इंद्रकुमार गुजराल, बाकी पण झाले असतील. आता यांची कुर्ता बघा. आणि 99 पासून फ्रॉड इलेक्शन. 99ला 2002-03चं कांड, काही ठिकाणी EVM वापरल्या. आतंकवादी देशद्रोही हत्याला अटल बिहारी वाजपेयींनी देशासाठी रक्त वाहतात त्यांचं पेन्शन बंद केलं. हा अरुण शौरी बकणारा 4 मिनिस्टर बोलतं का हो? अरे काँग्रेसची सोन्याची गू खाणाऱ्या लोकांनो शरम करा रे. 90% लोकांनो, तुम्ही नुसतं हिस्ट्रीचा अभ्यास करून कांत उजळ पाडणार आहे. तुमच्या गांडीमध्ये दम नाही का रे स्वतःच्या भरोशावर? रतनलाल, मेरा छोटा भाई, किधर मिली है आजादी? मैं करता हूं तुझे चैलेंज. तूने बोला है ना कोर्ट में, मैं आता हूं. आपने सिर्फ गुलामगिरी, जिन्होंने किताब लिखी है, अरे बाबा साहब ने गाइड के लिए दिया है, सब लिखा हुआ है. आज आप 21वीं सदी में हो, बताओ मेरे को कौन है ये कांग्रेस RSS जनसंघ? किसने बाबा साहब का खून किया था? आंखें खोलो. खासदार आमदार के चक्कर में हमारे गोर गरीब जनता को फंसाने का काम करो. ये देखो खड़गे बुड्ढा, 84 साल का, 10 पेंशन, 2 करोड़ रुपए, 61 लाख रुपए एक खासदार को मिलता है, 10 से 12 लाख रुपए आमदार को. 19 इलेक्शन हुए मेरे देश के लोगों, और 19 लोकसभा, इसका विधानसभा का हुआ है. बताओ कितने बेईमान, बलात्कार, खूनी करने वाले खासदार आमदार, उससे नीचे आमदार, उससे नीचे कारपोरेटर, उससे नीचे नगर परिषद, और एक गांव के देहात के सरपंच. कौन लोग है ये? हराम का पैसा कमाने का धंधा. किसका पैसा है? 90% का. और 4, और इनके बाद में बताता हूं ये अत्याचार. 4, 9, 14 देख लो. ECI ब्लैक लिस्टेड है.
4 डायरेक्टर इनके हैं। 4, 9, 15 और 99 में कोई कुछ जगह पे इन्होंने इलेक्शन लिया। इलेक्शन का टाइम रहता था 7 बजे से 5 बजे तक 10 घंटा, 14 तक का पता था। पहले ब्लैक पट्टी लगाई थी, सिर्फ आवाज आता था। बताओ, इतने बड़े विश्व रत्न को इन्होंने बेवकूफ बनाया। कौन है भाई? पुलिस कमिश्नर और एसडीओ, यही लेते हैं ना। आप उस टाइम में किस में थे? रेडियो टीवी में। और पढ़े लिखे लोगों के पास में वो सिर्फ एक बार नेट तो नहीं आया था। नेट आया इसलिए मेरा इतना पढ़ाई हुआ। क्या करते थे ये? अभी देख लो, मैं मैथमेटिकली इनको प्रूव करता हूँ। उस टाइम में हार्ड कॉपी वोटर लिस्ट की आती थी, वो हमारे यहाँ कार्ड भेजते थे, आपका नंबर ये है, ये बूथ के ऊपर नंबर है। हम जाते थे वोट के दिन, एजेंट को पूछते थे कैंडिडेट के। उसके बाद में वो बोलता था जाओ भाई पोलिंग बूथ ऑफिसर के पास। वो नंबर देखता था, भाई लाइन लगती थी, उसको भी तो टाइम लगता होगा। अरे देखने के लिए टाइम लगता है कि नहीं? फिर वो बोलता है जो इंक वाला है उसके पास जाओ, इंक लगाओ, उसको भी टाइम लगता होगा जाने के लिए, लगाने के लिए। उसके बाद में वो बोलता है कि भाई ऐसा करो, वो जो बैठा है निकलेगा ना आगे वाला, उसके बाद में तो मुझे बताओ कम से कम 2 मिनट का तो टाइम लगता होगा, चलो 1 मिनट का, तो 600 मिनट में 600 वोट। भैया बताओ 1200-1500 मत कहाँ से निकलते हो? इनके पास 40 लाख मशीनें हैं, बताओ। अब बाप का माल, अरे बाबा साहब जैसे को बेवकूफ बना दिया यार, इतना विद्वान आदमी, विश्व का सबसे टैलेंटेड, तो आप लोग की झाड़ की पत्ती हो। और इनके अन्य अत्याचार देख लो। 92 में इन्होंने हिंदू मुस्लिम कांड किया, किसकी गवर्नमेंट थी? बराबर है, श्री कृष्ण आयोग। 114 गोवारी को नागपुर में मारा, बराबर है? हाँ? मुसलमान हिंदू की बॉम्ब स्फोट करके सब पकड़ा था। 96 में बीजेपी और शिवसेना के 11/2/96 में निरपराध लोगों की हत्या की। बाबा साहब अंबेडकर विद्यापीठ को नाम देने के लिए हिटलर के औलादे ने 92 तक कई लोगों को मारा, संविधान जो मानने वाले, तो भी इनको शर्म नहीं है। सही बात है। दीक्षा भूमि को बेच डाला था, हमारी बहनों ने, बेटी ने और बहनों ने बचाया, वही काफी है। देख लो, अभी वार किया तो मुस्लिम आतंकवादी, हमारी अतिशूद्र बेटी, वही काफी है। अभी गुलाम होना नहीं है, अभी सब सॉल्यूशन बताता हूं मैं। उसके बाद में देख लो, सुप्रीम कोर्ट में केस था, ये आतंकवादी देशद्रोही अडवाणी, सुब्रमण्यम स्वामी यहूदी का औलाद, नरसिंह राव का यहूदी का औलाद, ये वामन मेश्रम बेईमान। क्या बोला सुप्रीम कोर्ट? इट इज नॉट फ्री एंड फेयर विथ वोटिंग मशीन। क्योंकि क्या था उसमें? काली पट्टी लगाई थी, कोई सवाल ही नहीं है, डिक्लेयर तो करना है। तुम्हारा दिमाग कहां पे था? रेडियो में। और 14 में कौन है रे भाई? कौन है? अरे एनडीए कौन है? थोड़ा चेक करो ना। 52 से जिनके माँ बाप बैठे थे, हाँ, काका, मामा, चाचा, चाची, मौसी, औरत, सब रिलेटिव्स। और पीए कौन है उनके? यहूदी के औलाद। ये उनको माल कमा के देते, वो घर से बिल्कुल संभालता है। अभी खाना पीना सब कुछ मिल रहा है, तो साला ये क्यों जाएगा? तैयार वाली कुत्ती चाहिए ना उसको। और बताओ 5000 साल से इनका धंधा है कि नहीं? मनुस्मृति में क्या धंधा किया है, और 75 साल में क्या धंधा किया है? हाँ? और 14 में गोपीनाथ मुंडे की छोटे से एक्ट में सत्या हुई। ये देखो, हेमंत करकरे, नागपुर का ब्राह्मण, कामठे, पूरा का पूरा रिकॉर्ड है। उसको जो मारा है, हमारे मुशर्रफ साहब के पास पूरा रिकॉर्ड है। 2-3 का कांड, वो मारना था उनको। किसको? जज लोया को, वो निरंजन टकले को अरेस्ट करो। अरे इतना ही नहीं, ये पहलगाम के पहले ये भूपेंद्र बघेल, कांग्रेस का बेईमान जिसने अपने बाप को जेल में डाला, वो संविधानवादी था। 22 इसको मारा है। ललित प्रभात, यही डीजी था।
आतंकवादी करके हमारे आदिवासी लोगों को मारा। यही पहलगाम, यही पुलवामा में देवेंद्र को छोड़ने वाला, और यही पहलगाम में महाराष्ट्र के 28 लोग, क्योंकि यहाँ पे दंगा कराना है। ललित प्रसाद, इसकी कोठी 26 करोड़ की मनाली में या चंडीगढ़ में 10 करोड़ की। ये पूछो निरंजन टकले साहब को, ऐसे कुत्ते पाल के रखे। बाद में पेगासस आया, नरेंद्र दाभोलकर को मारा, पानसरे को मारा, कलबुर्गी को मारा, हमारी एक बहन को मारा। है मनुस्मृति किधर है आजादी रे भाई? 18 में पेगासस आया, देख लो। भीमा कोरेगांव कांड 2018 का, रश्मि शुक्ला फिर से आई है और परमवीरजीत सिंह, आनंदराव टेलटिंबे जैसे अमेरिका बोलता है फ्रॉड है, कई लोगों को मारा। कितने क्रूर लोग हैं। ये हिटलर का औलाद फडणवीस, और दूसरा विटनेस वाला ये निजामी मराठा का हिटलर, और वो आम से बच्चा पैदा करने वाला पडड़कर खोड़कर के। तेरा आवाज बंद हो गया ना अभी? हाँ, आम से बच्चा पैने वाला का चेला तो कितना पड़ा है रे? और वो दूसरा होड़कर का, और हमारे 33 जाति के साथ आज 45 साल से बोल रहा है। तो तुम्हारा दिमाग देखो ना, अरे खड़की और किरकी इतना भी तो दिमाग में नहीं आता तुम्हारे। तुमको भी है ना होड़कर के, तुम भी तो हरामी हो। और वो कोल्हापुर का लड़का देखो आयस हुआ, हाँ, जो धूप में कहते उनके लिए नहीं, हरामखोर लोगों, जो निजामी मराठे की औलाद, तो तुम्हारी औलादी तो वही है रे। आनंदराव तेलटिंबे जैसे को मारा, कई लोगों की हत्या हो गई, मर गए बेचारे, आज भी जुबेर बात। 19 में सुप्रीम कोर्ट बोला वीवीपैट की 5 पर्ची हर एक विधानसभा में से वीवीपैट और कंट्रोल यूनिट को टैली करना है। फिर फ्रॉड इलेक्शन। मैं बताता हूं अभी क्या करते। तो ये कोई भी इलेक्ट्रॉनिक्स मशीन में, जो इलेक्ट्रॉनिक्स का है कंप्यूटर वाला, इनके पास 50 लाख मशीन है। मुझे बताओ, कोडिंग करके कोई भी इलेक्ट्रॉनिक्स मशीन में परसेंटेज करके आप प्रोग्रामिंग कर सकते हो? चैलेंज है ना। अरे मुझे बुलाओ, फांसी दे दो सुप्रीम कोर्ट में। आज 30 साल से फ्रॉड इलेक्शन हो रहा है, मैं टाइम से भी प्रूव कर रहा हूं और टेक्निकली भी प्रूव कर रहा हूं। क्या करते ये भाई साहब? ये कोडिंग करते हैं परसेंटेज का। ये ए के लिए 40%, बी के लिए 38%, सी के लिए जैसे वंचित आघाड़ी है 15%। वो चुन के आने का सवाल नहीं। अभी मेरे को 300 सीट लाना है कांग्रेस की, 225 लाना है बीजेपी की। तो ये सिंबल पे पंजा को लोड करेगा, ये सिंबल पे फूल को लोड करेगा, हो गया 525, 25 छोड़ देगा। और प्रकाश आंबेडकर 0, उसको बोलता है तुमको मानते ही नहीं है। और इनके पास 50 लाख मशीन है, देख लो, वो भी बता देता कैलकुलेशन। एक मशीन में, एग्जाम्पल दे रहा हूं, जो भी साइंस के पढ़े लिखे सुन लो, एक मशीन में 2000 वोट, 1 लाख के लिए 50 मशीन, एक विधानसभा में 4 लाख मत, कितने हो गए? 200 मशीन। 6 विधानसभा, कोई 5 है कोई 7 है, 6 ही पकड़ लो, 1200 मशीन। 500 के लिए 5, 12 पंचे 60, और 42 के लिए 1,07,000, और 25% ज्यादा, 2.25 लाख, 9 लाख। इनके पास 50 लाख मशीन है। ये चेंज करते हैं, लेकिन टैली कहां से होगा? 19 में 371 और 24 में पूरे के पूरे 538। बताओ कहां है रे डेमोक्रेसी? सुप्रीम कोर्ट क्रूरता देखो इनकी। दिसंबर 23 में ये आर्य विदेशी यहूदी के औलाद आतंकवादी देशद्रोही कांग्रेस आरएसएस जनसंघ एनडी और इंडिया अलायंस का एक एमपी बीजेपी का, उसने एक लड़का लड़की को भेजा, कलर फेंका। ये हराम खोर नाजी और मुगल की औलाद है, सोनिया गांधी और राजीव गांधी और एक खड़के बदमाश संविधान का देशद्रोही। बायकॉट किया, क्या कानून बने? जो भी बोलेगा गवर्नमेंट के अगेंस्ट में, जो भी फाइनेंशियली और पुलिस वाले को पावर दिया, मारो करो कुछ भी करो, देवेंद्र को छोड़ दो, ललित प्रभात के ऊपर एक्शन नहीं, क्योंकि ये ब्रह्मा के मुंह से पैदा हुए, बराबर है। और 24 से इंप्लीमेंटेशन हुआ। अभी इनकी क्रूरता देखो,
एनडीए इंडिया अलायंस की ये हरामखोर अखिलेश यादव गू का पानी पी गया। अरे तेरे बाप ने फूलन देवी की मैयत उठाई, उसको इंसानियत में लाया था। तू देख हरामखोर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य पूरे के पूरे तेरे घर में तुमको चाहिए, और तुम्हारे घर में वो पांडे नाम के 2 अपोजिशन लीडर किया है, और गू का पानी पी के, और तू बोलते फॉरेन में पड़ा। अरे गू खाने वाले तुम लोग, तुम गरीब गुदे यादव लोग, खेती वाले के दुश्मनों, हरामखोर। तुमको पैसा और हमारी औरत चाहिए बैकवर्ड क्लास की, 4 क्लास से लेकर हरामखोर। तुम्हारे घर में तो वो घुसा है ब्रह्मा का चिकनी चिकनी खाने के लिए। बेईमान रास्ते पे आएगा बोला 5-5 खासदार, ये निजामी मराठा और ये अखिलेश। अरे ये किया, ये इंसान तो वो है लालू प्रसाद यादव जिसने रख लोगा था आतंकवादी, वो हत्यारा, वो भी सिखा अडवाणी का। देखो पेपर पे उसको बदमाश, गांडू लोगो गांडू तुम लोग। इंडिया अलायंस के जितने भी खुद को ओबीसी बोलते हैं निजाम लोगो, तुम भूमि आहार, पैसा चाहिए तुमको, तलवार निकालते हो 21वीं सदी में। हरामखोर लोगो, शर्म नहीं आती? और देखो इनकी कुर्ता, कानून बनाए इन्होंने, द्विपक्षीय प्रणाली। एनडीए जाएगी, इंडिया अलायंस आएगी, इंडिया अलायंस जाएगी, एनडीए। कौन है? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, मुगल से, हिटलर से 400 टाइम डिक्टेटर लोग। इनको तो चाहिए हराम खा। अखिलेश यादव बोलो निजामी मराठा की पूरी 6 की 6 पार्टियां महाराष्ट्र में 45 साल से इस आदिवासी के ऊपर अन्याय अत्याचार करे। कि ओबीसी की जनगणना? गरीब मराठा के मरने के लिए पैदा हुए इस महाराष्ट्र में। 3 क्रांति हुई, वर्ल्ड का सबसे रिचेस्ट स्टेट है। कितना अन्याय अत्याचार, कोम मुर्गी बकरे जैसे काट रहे, बताता हूं मैं। उसके बाद में कॉमन सिविल रूल, जज का लड़का जज बनेगा, कमिश्नर का लड़का कमिश्नर, एसडीओ का लड़का एसडीओ, और तुमको मिल गया एससी में अभिनय में कैटेगराइज। और ये कर्नाटक और ये हैदराबाद जहां पे कांग्रेस की गवर्नमेंट है। हरामखोर बुड्ढे, शर्म नहीं आती? आओ ना रे मेरे सामने। अरे तुम्हारे 24 अकबर रोड में आके वेणु गोपाल और वो रमेश जयराम को राक्षस की और सुअर की औलाद बोलना, ये है बिरसा मुंडा का खून। और ये हरामखोर राहुल गांधी मार्च 24 में आया था नागपुर में, मुझे बोलता है आपको सेकुलर। अरे भोसड़ी के गाली देता हूं, गू खाने वाले हिजड़ी की औलाद, बेईमान, पूरे भारत के दुश्मन, मुगल और पंडित की औलाद। अरे ये मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडा का खून है। शेरनी का दूध पिया है। चैलेंज करता हूं पूरे वर्ल्ड को, आ जाओ कितने टैलेंटेड है। 1 लाख रुपया फी है, पूछो क्वेश्चन। कौन पूछता है तो क्वेश्चन? हरामखोर लोगो, पूछ ले कर्नल चौधरी को 10 बार मिलाऊ। और वो ये हमारा मुकुल वास्तविक रात को 8 बजे उसके घर में गया था। हरामखोर लोगों को बेवकूफ बना रहे। उसके बाद में देख लो कॉमन सिविल रूल है, सीसीए एनपीआर में ये हमारी, देख लो भाई साहब। वो तड़ी पार कहता है बांग्लादेश से लाऊंगा, पाकिस्तान से लाऊंगा, लंका से लाऊंगा। वो हराम को सुअर का गू खाने वाला चंद्रचूड़ बोला इलेक्ट्रिक बॉन्ड में कोरोना में करोड़ों लोगों की हत्या कर दी। राम देखो पुष्प शुंग, ये हरामखोर बनिया का औलाद केजरीवाल जय हनुमान और दारू की दुकान खोलता है। अरे आना रे भड़वे बनिया, तू हरामखोर आईआईटी में पढ़ा है। अरे ये भी पढ़ा है मैथ, साइंस, इलेक्ट्रॉनिक्स और पूरा हिस्ट्री। मेरा गुरु ने मुझे उसकी किताब पढ़ी है। लाखों करोड़ों लोगों हमारे पैसे से चले गए। और उसके बाद में खेती वाले के खेती लूटने वाले, उसके बाद में जो जितने भी सर्विस वाले हैं, धंधे वाले हैं और आमदार खासदार है, आपको प्रूफ देना है अपना प्रॉपर्टी का, जेल में डालने वाला है क्या तुम्हारे पास पेपर? खेती वाले के खेती लूटने वाले। हाँ, उसके बाद में ईडब्ल्यूएस, ये मायावती का पाप 3% पाल के रखा है पुष्प शुंगो। हाथी चलेगा आर्य विदेशी बम्मन ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जो यहूदी की औलाद है। हाँ, 3 बार मिला और इनकी औरतें आई अभी 33%, बराबर है 3 दिन में। ओबीसी की जनगणना की। अरे ये पेरियार रामास्वामी की देन है। देख लो 19 अगस्त 2020 का 5 फुट से कम हाइट का, जिसको ये आतंकवादी कहते एपीजे अब्दुल कलाम मिलिट्री में था,
इसरो का अध्यक्ष रहा, प्रेसिडेंट, 2 बार प्रेसिडेंट रहा। अरे वर्ल्ड इंटरनेशनल यूनाइटेड नेशन ने उनका जो स्वागत किया है, बाबा साहब के बाद में पहला आदमी। और KR नारायणन ने इकोनॉमिक्स की बाबा साहब ने ऐसे ऐसे हीरे निकाले और उसको बदनाम कर दिया। और ये हमारे हिस्ट्री के दलाल डॉक्टर, ये अपने LLB के लोगों हराम को सोने की टट्टी खाने के लिए चाहिए। तुम्हारे में दम नहीं क्या रे, ये कहाँ से लाओगे, वो कहाँ से? 110 लोग, अरे ये बेईमानी से चला रहे, हम क्या ईमानदारी से नहीं चला सकते क्या? अरे मैं बनाता हूँ 10 साल में सोने की चिड़िया, 5 साल में महाराष्ट्र को इतना ब्रेन है मुझे। उसके बाद में 1 नेशन 1 इलेक्शन, हाँ ये 6 कानून। EVM से फ्रॉड इलेक्शन 25 साल में। अभी देख लो मजा, तुम्हारा एजुकेशन गया, तुम्हारी नौकरी गई, आत्मनिर्भर 85 करोड़ 5 किलो से, तुम्हारे माँ बाप से बड़ा पत्थर, कुत्ते का पानी, गू का पानी, पेशाब का पानी, नंगा साधु, सड़ी हुई डेड बॉडी का पानी, इनके कुत्ते बिल्ली पीते हैं क्या? 60 करोड़ ये 90% मूल निवासी SC ST OBC के लोगों, इनके कुत्ते बिल्ली तो भी पीते क्या? कहाँ ब्रेन ला के रखा है, किधर मिली आजासी हराम खोर लोगों? अरे निकलो रास्ते के ऊपर। और महाराष्ट्र के लोगों सबसे श्रीमंत महाराष्ट्र है, सब नौटंकी, इनका बाप और माँ इधर है। आतंकवादी, देशद्रोही, कांग्रेस, ISS, जनसंघ का ऑफिस, और सभी ये रिलेटिव है भड़वे लोगों। देख लो आज के पोजीशन, 31 खासदार इंडिया और इंडिया के, 4 खासदार जिनके पास ब्रह्मा सोए थे, हराम खोर ये 6000 करोड़ का, और ये 25 आमदार और 4 खासदार, और हम 60% लोगों के साथ। बताओ मेरे देश के लोगों, ये निजामी मराठा कितने कूर है मेरे वर्ल्ड के लोगों, ये आदिवासी के साथ, और जेल जंगल जमीन हड़प ली। और वो हराम खोर जिसके माँ के पास ब्रह्मा सोए थे, वामन मिश्रा, भाग गया अभी, भगवा दुपट्टा। कितने तो भी पार्टी आए, और सबसे ज्यादा देशद्रोही, संविधान देशद्रोही बाबा साहब के समाज में। देख लो, गंगा का पानी नहीं पिया तो। उसके बाद में भाई साहब महाराष्ट्र के अन्य अत्याचार देखो, 3 साल की बेटी का बलात्कार करके, खून करके उसके पार्ट बेचने का कारखाना बदलापुर में। कोई पुलिस कमिश्नर, कोई नहीं आवाज उठाएगा। पूरा ये महाराष्ट्र के अंदर डिक्टेटरशिप चल रही है, आज से नहीं, ये 52 से चल रही है। और अभी वो बैठे हैं 3% लोग। अरे मेरे जैसे आदमी को स्टेट बैंक का वो मैनेजर सबके सामने मार दे के धमकी देता है। अभी देखता हूं मैं महाराष्ट्र का पुलिस कमिश्नर और ये पुणे का क्या एक्शन। ये FIR की कॉपी भी डाली है फेसबुक में और वागोले में भी किया है। अरे तुम्हारे बाप को नहीं डरता? बाप को शेरनी का दूध पिया है। और कल फिर जाने वाला हूं मैं अकाउंट लेके, अपना पासबुक लेके, अपनी बेटी को लेके, मेरा भी अकाउंट करके बैलेंस के लिए देखता हूं मैं। ये डरने वाला नहीं है। अरे हम भागीदारी मोर्चा के लोग मरने के लिए पैदा हुए, संविधान के लिए मर मिटेंगे। मेरे छोटे भाई चीफ जस्टिस ऑफ इंडिया, पूरी फैमिली को जानते हैं आप लोग, और मैं भी आपको जानता हूं। आप चिंता नहीं करना, संविधान के लिए मर मिटेंगे अभी। और ये जो 3% है ना, आज भी बोल रहा हूं तुम्हारी भलाई है, तुम तुम्हारे घर में चुपचाप बैठो। तुम्हारा बाप का देश है क्या रे? हराम खोरो लोगो, यहूदी के औलादो, शर्म नहीं आती क्या रे? अरे वर्ल्ड में है क्या ऐसा कोई? तुम क्या मालिक हो क्या हमारे? तुम जो बोलेंगे करेंगे, नहीं तो हमारे काटोगे पीटोगे, ये करोगे? बताओ साले, कहां पे ब्रह्मा पैदा हुआ है? तो भोसड़ी के लोगों, गाली देता हूं तुमको, बेईमान। और ये मुगल की औलाद हो, निजामी की औलाद, ये गांधी फैमिली, आतंकवादी देशद्रोही हिटलर के औलाद हो, सब MP MLA गुंडे मवाली बलात्कारी बैठे हो वहां पे, हराम का पैसा। मेरे देश के लोगों जागरूक हो जाओ, जन आंदोलन करो। और महाराष्ट्र में एडवोकेट प्रकाश आंबेडकर को ये हिटलर का औलाद बोलता है, जातीय दंगा बड़ा करे। अपने बेटे को लाने के लिए उसकी हाजी किया और वो गिरगिट को लाया। कितने बेईमान है? इतना अन्याय अत्याचार होने के बाद में आवाज नहीं निकल रहा है। देख लो उसके बाद में बीड़ में और परभनी में हमारा एक बेटे वकील था, वो पुतले का ये किया, इसलिए वो आया था। कॉम्बिंग करके मारा, लेकिन देवेंद्र के लिए कॉम्बिंग नहीं और ललित प्रभात के लिए कॉम्बिंग नहीं। ऐसे कुत्ते पाल के रखे ये
महाराष्ट्र के पुलिस कमिश्नर और वो डीजी, वो कसले बता रहा है रेट। अरे शर्म करो। उसके बाद में हमारे बेटियों को मार रहे, इंसान को मार रहे, कुत्ते बिल्ली जैसे, एनिमल जैसे। उसके बाद में देख लो महाराष्ट्र में सबको मारा, कमिश्नर को मारा, जज को मारा, सबको मारा। बताओ है कहीं इस वर्ल्ड में? अभी तो उससे ज्यादा, अभी मीडिया वालों को फोटो लेने के लिए मनाई, मेरे जैसे को घर से उठा के मार। देखो एक पेशवा बैंक के अंदर में वो देता है, चीफ मैनेजर अब पुणे के, सोचो उसकी गुंडेशाही चल रही है वहां पे। कभी भी मैं गया पैसा निकालने के लिए, नहीं 50,000 हमारी ब्रांच नहीं दे सकती। अरे हरामखोर लोगों, सभी बैंक के रुक एक ही है ना। बताओ कल फिर जाने वाला हूं मैं, और इसको मैं जिंदा रहने तक इसको जेल में डाल के रखना है। और कुछ भी हो गया ना, क्या होगा महाराष्ट्र के अंदर, उसके लिए तुम जिम्मेदार हो। उसके बाद में आज ये हो गई कि भूखा मरने का, एजुकेशन खत्म, नौकरी खत्म, 13 करोड़ बच्चे घूम रहे, घुसो इनके घर में आर्टिकल 9 से। 25 लाख बच्चों का करियर बर्बाद किया डॉक्टर का। क्या चल रहा है इस देश में? अभी एग्जाम्पल देता हूं आपको। बताओ इस वर्ल्ड के अंदर में सबका जन्म औरत के पेट से हुआ है कि नहीं? क्या अभी भी डाउट है? वो औरत हमारी माँ, जिसको हम देवी कहते हैं, वो 1 महीना का गर्भ हो गई, वो बोलती है कि मेरा बेटा, लड़का लड़की कोई भी हो, वो तंदुरुस्त पैदा होना चाहिए। 9:15, 9:30, 9 महीने में डिलीवरी होते। देख लो ये लता मंगेशकर ऑफिस में, हॉस्पिटल में, जिस लोगों ने, पुणे के लोगों ने फ्री में जमीन दिया, उनसे पैसा लेती है। और एक माँ ने 2 बच्चों को जन्म दिया, 5.5 महीने तक जिंदा रही। और देख लो कितने हरामी है मंगेशकर फैमिली, उसका ट्रीटमेंट किया। और जिस फुले शाहू आम्बेडकर 3 क्रांति हुई, हमारी औरतों को स्वाभिमान से, अगर ज्योतिराव फुले नहीं होते थे, देख लो ज्योतिराव फुले के पिक्चर के लिए इनकी औरतें निकलती है और क्या बोलती है, जय परशुराम। काय ताईंनो, तुम्ही पोरांना जन्म नाही दिला का? ज्या परशुरामने आपल्या आईचं हत्या केली, त्याची जय म्हणता? अरे काहीतरी आहे का नाही? आणि ही लता मंगेशकरला भारतरत्न आणि बाबासाहेबाचं गाणं म्हणते, त्यांना ती शूद्र समजते। कोणामुळे तुम्ही इथपर्यंत आल्या हो? 3 क्रांती झालेल्या आहेत इथं। काय रे निजामे मराठ्यांच्या लोकांनो, PhD झालेल्या ना होळकरच्या लोकांनो। हा माझा खासदार, सोंग घेणारा अमोल कोल्हे, मी वाघोलीला राहतो। आणि त्यानंतर ती डिलिव्हरी, काही स्त्रिया मरून जातात, आणि त्यानंतर कितीतरी थेंब रक्तापासून 1 थेंब दुधाचा बनतो, ते दूध पाजते, आई वडील उपाशी राहतात। काय म्हणतात ते? माझा मुलगा भ्रष्टाचारी झाला पाहिजे, माझा मुलगा बलात्कारी, माझा मुलगा खुनी, मला ड्रग्स ॲडिक्ट, माझा मुलगा अजून दुसरं काही भ्रष्टाचारी किंवा दारू पिणारा, माझा मुलगा धर्माच्या नावाने पागल झाला पाहिजे, माझा पोरगा देवाच्या नावाने झाला पाहिजे, माझा पोरगं दारुड्या झाला पाहिजे, माझा पोरगं ह्या लीडर लोकांचा मागं भरून त्यांच्यासारखा नालायक नाही। अरे ती म्हणते माझा पोरगं स्वाभिमानी, त्या स्वाभिमानासाठी 3 क्रांत्या झाल्यात। या महाराष्ट्रामध्ये सगळे शूद्र आणि अतिशूद्रांनी आपली प्राणाची आहुती दिली। सत्य आहे का? सत्य आहे। आणि हे निजामी मराठे, बघा इतिहासाचं, तो महाराज म्हणतो औरंगजेब मस्जिद कुत्रा कोल्हापूरचा, आणि हा दुसरा महाराज ज्याचं गुरु आहे हा भिड्या, आंब्यातून पुरा तयार करणारा। हां कुठं आहे? दुसरा उदाहरण घ्या, तुमच्या घरी पोरगा जन्माला आला, 90% राक्षसगण कोण आहेत दादांनो? अरे विदेशी यहुदी, त्यांनी जे इतिहास लिहिलं, यांनी सांगतं हे भुगतात, कुठं मिळाले आजादी? त्यानंतर पंचांग, पोरगा झाला ये ठेवा, पोरगी झाला बेट ठेवा। त्यानंतर आजच्या दिवस गुढीपाडवा, सांगितलं ना,
संभाजी माझं डोकं लडकवा आणि गाठी घ्या. अरे घुसा ना त्यांच्या घरात आणि छावा चित्रपट काढता दंगा करायला, गोरगरीब लोकांना मारायला. शरम बिरम नाही का तुम्हाला? काय संभाजी ब्रिगेडचा? कोकाटे बनबरे कुठे गेले आता? मेलेत का हो बोलायला? तुमचं तोंड उघडणार, लोक तुम्हाला लाता घालणार आहे तुमच्या घरात घुसून. लक्षात ठेवा. अजूनही संतोष शिंदे त्याची चाटाच्या हरामाची बोलणार आहे सळ आतंकवादी देशद्रोही. मी येतो ना, किती विद्वान आहेत मराठ्याचे, या ना शिकलेल्या लोकांना, पुण्यातच आहो ना मी पण. आणि शिक्षण, कपडे घाला आणि यांचं बायका माणसं 5 स्टार हॉटेलमध्ये. मग मुसलमानाचंही पाहिजे त्यासाठी. त्यानंतर विद्येचे देवता कोण? तो नमोत्रिपाद राधाकृष्ण चोर, माफी मागितली हायकोर्टला. नाही तर सरस्वती. संभाजी महाराज व्यभिचारी आणि तुकाराम महाराज पुष्पमंगल. रिटर्नमध्ये 200 पैकी 200. पर्सनॅलिटीवर कोण आहेत? ब्युरोक्रासीमध्ये कोण आहेत? IAS ऑफिसर, कलेक्टर कोण बसले आहेत? पोलीस कमिशनर पासून तो मिनिस्टरच्या PA पर्यंत. मेल्यानंतर शांती पाहिजे. बघा, त्र्यंबकेश्वर आहे हिटलरचा नंगा साधूच्या नावाने वेश्या व्यवसाय. याची बायको म्हणते सगळ्यांना वेश्या व्यवसायासाठी वेळ द्या. एक बाई आहे 56 घेतो म्हणते मी, एका पायात 56. आणि भागवत म्हणतो 3 करारे. किती बायका केल्या त्यांनी? 5 स्टार हॉटेल. अरे काही शरम बिरम काही वाटते का रे या लोकांना? तुम्ही कोणत्या सदीमध्ये आहे आणि कशासाठी? तुम्ही आमच्या आया बहिणी पाहिजे तुम्हाला भडव्यांनो, जनावर सारख्या? अरे काही शरम बिरम वाटते का? तुमची जग काय सोडणार आहे का तुम्हाला? आणि अशा पद्धतीने त्यानंतर दादांनो हे म्हणतात जाती ह्या जनावरांच्या असतात. बरोबर आहे.